बोलवतील, बसवून ठेवतील रात्रीपर्यंत. हे लोकांना नको असतं. आणि म्हणूनच सोशल मीडिया हा चांगली हे असते की त्याच्यातनं सत्य बाहेर येतं. आणि जी गाडी होती त्या गाडीला पडदे लावून घातलं असं कधी बघितलं नव्हतं. पडदे लावून त्या आरोपीला ट्रान्सफर केलं. पण आम्ही तेच म्हणतो की एकंदरीतच सगळं संशयास्पद आहे. तुम्हाला एवढी घाई करायची गरजच नव्हती. आणि तुम्ही त्याला बाहेर का काढलं जेलमधनं याचं काही कारण द्या ना. सांगा की आम्ही ह्या कारणासाठी बाहेर काढलं. तुम्ही जेलमधनं म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमधनं बाहेर काढताना मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली होती का आम्ही त्याला बाहेर काढतो? कारण का ती कस्टडी मॅजिस्ट्रेटची आहे. मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते. मॅजिस्टेरियल कस्टडीमधनं बाहेर काढताना त्या मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते. ती मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली होती का? माझ्या अंदाजाने नाही. कुठली केस रजिस्टर केली होती त्याच्यावरती की तुम्ही त्याला चौकशीसाठी घेऊन चालला होता? हे सगळे प्रश्न विचारावे लागतील ना. आणि एवढी घाई का लागली तुम्हाला? तुम्ही आपटे आणि कोण दुसरे फरार आहेत त्यांना शोधायचं काही थांगपत्ता आतापत्ता लागत नाही. आणि त्याच्या आधीच प्रश्न न्यायाचा असता तर तुम्ही फास्ट कोर्ट तयार केलं असतं. चार्जशीट 30 दिवसात तयार केली असती. 60 दिवसात केस संपवली असती आणि न्याय झाला असता. तो योग्य झाला असता. असा हा न्याय नाहीच आहे. परंतु सर त्या ऑडिओ क्लिप मधून एक स्पष्ट होतंय की हजरत शाह बाबाची जी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या 50 मीटर अंतरावरती संपूर्ण हा जो एन्काउंटर आहे तो झालेला आहे. परंतु पोलिसांनी एक वेगळी जागा आयडेंटिफाईड केली आहे आणि सीआयडीने एक वेगळी जागा आयडेंटिफाईड केली. आता त्यांच्यातच असं आहे की एखादा कथानक लिहिताना त्याच्यात चुका झाल्या तर पिक्चर फ्लॉप होतो ना. शोलेचं कथानकच चांगलं होतं त्यामुळे शोले झाला. दिवारचं कथानकच चांगलं होतं त्यामुळे दिवार झाला. आता ह्यांचा कथानक लिहिणारा कोण आहे? स्क्रिप्ट रायटर. तर त्याने एक कथा व्यवस्थित लिहिलीच नाही. म्हणजे जेलमधनं बाहेर आणताना त्याच्या हातात बेड्या दिसत्या. संजय राऊत चटवीट. मग त्याला गाडीत बसवताना बेड्यासहित तो गाडीत बसतो. आणि जेव्हा त्याचं प्रेत आणलं जातं तेव्हा त्याच्या हाताला बेड्या नसतात. आणि ही व्हॅन आहे म्हणजे ती काय म्हणतात ना डब्बा आजपर्यंत कधी PI डब्यामध्ये बसत नाही. मी मुंबईचे जेवढे पोलीस अधिकारी बघितलेत किंवा त्यांच्याशी बोलतोय ते PI म्हणतात आम्ही कधीच डब्यात बसत नाही, आम्ही गाडीत बसतो आणि गाडी मागणं चालत असते त्यांच्या. मग हे काय प्रकार आहे? माझं म्हणणं की त्यांनी चुकी केली होती, त्याला सजा व्हायला पाहिजे होती, कायद्याने दिली असती. सजा देणारे तुम्ही कोण? अरे कमीत कमी ते हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये बलात्कार झाला होता त्या आरोपीला त्यांनी पळताना पळायला तरी लावलं होतं. ठीक आहे ते पण चुकीचंच होतं पण त्याला पळताना मारला होता त्यामुळे एवढा जनाक्रोश आला नाही. असे अनेक ठिकाणी झालंय. पण हे म्हणजे अगदीच कायदा काय कोण कायद्याला विचारते अशा पद्धतीनेच मारून टाकलं. अजून तर खूप गोष्टी समोर यायच्या आहेत. किती अंतरावरनं गोळी मारली हे सर्वात मोठं असेल त्याच्यात. कुठल्या अँगलनी गोळी मारली ते सर्वात मोठं असेल चेकिंग करायला. त्यांनी गोळ्या झाडल्या म्हणतात तर त्या गोळ्या कुठे गेल्या ते शोधणं महत्वाचं असेल. त्यांनी कोणाच्या पिस्टलमधनं गोळी झाडली हे बघणं महत्वाचं असेल. तो कुठे बसला होता आणि त्यांनी कुठे हात घातला. जर बेड्या असतील तो हात घालूच शकत नाही. हे सगळं तर उघड करावं लागेल त्यांना. पण आता तुम्ही हे सगळे जे काही प्रश्नचिन्ह निर्माण करतायत याच्यावरती एक ज्युडिशियल इन्क्वायरी आहे एन्काउंटरवरती बसली पाहिजे की नाही सर? ते बसवणारच ना. हायकोर्ट बसवणारच ज्युडिशियल इन्क्वायरी. हायकोर्टाने फार सिरियसली घेतलंय. ह्युमन लिबर्टी नावाचं काहीतरी कायद्यातलं आहे की नाही, भाग आहे की नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये? आम्हाला मान्य आहे की तुम्ही संविधानच मारत नाही पण संविधानामध्ये ह्युमन लिबर्टी नावाचं गोष्ट आहे.
त्यांनी जी चूक केली होती ती चूक आहे, ती चूक अक्षम्य आहे. मी एका पोरीचा बाप म्हणून सांगतो. पण अशा पद्धतीने दोघं फरार असताना तुम्ही एकाला मारून टाकता, म्हणजे ह्याचा अर्थ त्या दोघांचा ह्याच्यात सहभाग असावा आणि तो दाबण्यासाठी म्हणून तुम्ही केलं असावं असं लोक विचारणार, म्हणणार. मी नाही म्हणत आहे, मला काही घेणं देणंच नाही आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की एवढं खोटं नाट्य लिहायचं कशाला? एक खोटं लिखाण करून एक पुस्तक लिहायचं त्या काय केलं. परंतु ह्या सगळ्या म्हणजे अक्षय शिंदेचा जो आरोपी होता त्याच्या एन्काउंटर नंतर प्रत्येक पक्ष जो आहे तो या सगळ्या संदर्भात महायुतीचा प्रत्येक पक्ष आम्ही हे केलं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परता दाखवते. परंतु ह्या सगळ्या एन्काउंटरमध्ये कुठेतरी लूप होल्स आहेत, म्हणजे पोलिसांनी काहीतरी चुकी केली आहे ही आता समोर येताना तर पाहायलाच मिळते. आम्ही नाही म्हणतो, कोर्ट म्हणते. आमच्यापेक्षा तर अक्कल आहे ना कोर्टाला जास्त. आम्ही समजा राजकीय विरोधक, बिंडोक, अक्कल नसलेले, भावना नसलेल्या त्यांच्या दृष्टीने. पण ते 2 जजेस ज्यांनी जे रिमार्क ओढलेत त्यांना थोडीफार तर आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे. नाही, मी नाव कोणाचंच घेणार नाही. त्यांना थोडीफार आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे म्हणून ते हायकोर्टमध्ये जज आहेत ना. त्यांनीच प्रश्न विचारले की तुम्हाला एन्काउंटर करायची म्हणजे गोळी मारायची. ते म्हणाले ही चकमक नाहीच. जेव्हा ही चकमक नाहीच म्हणतात तेव्हा दुसरा याचा अर्थ काय असतो की ही थेट हत्या आहे. आणि संजय शिंदेचा जे इन्स्पेक्टर शिंदे साहेब आहेत त्या शिंदे साहेबांचा रेकॉर्ड एकदा तपासून बघा. ते कुठल्या कुठल्या गुन्ह्यांमध्ये कुठे कुठे सापडलेत ते एकदा माहिती द्या महाराष्ट्राला. त्यांनी बेन जॉन्सन नावाच्या एका पोराची एक पोरगा म्हणजे आरोपीच होता नार्कोटिक्समधला, त्याला कसा मिळाला. तो विजय पालंडे नावाचा एक प्रसिद्ध गुंड आहे, त्याला पळण्यासाठी कशी मदत केली. अशा सुरस कहाण्या आहेत त्या संजय शिंदे साहेबांच्या. आता कसं आहे ह्याच्यात आम्ही पण, मला तर माहीत पण नव्हते संजय शिंदे कोण, काय, कसा, काय. आता लोक बोलतात ना. आता हे मला काय मी काय पुस्तकं नाही शोधायला गेलो की यांनी काय केलं होतं, यांनी काय केलं होतं. कोण येतात ना आता की साहेब ह्याच्यात होता, याच्यात हा होता, याच्यात हा होता. त्यामुळे अशा चुका सरकारने करू नये. आणि निवडणुकीच्या तोंडावरती पॉलिटिकल हिरोइझम हे तर मुळेच करू नये. म्हणजे काय ते पोस्टर्स आणि काय ते बॅनर्स. अरे पहिल्यांदा ती केस 2 दिवस का रजिस्टर झाली नाही याचं एक्सप्लेनेशन द्या ना. ज्या पोरीवर अत्याचार झाला त्या पोरीला 13 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं त्याचं एक्सप्लेनेशन द्या ना. त्या लोकांनी तक्रार का नाही केली हे ट्रस्टीला कधी विचारलं का तुम्ही? अक्षय शिंदेवर कोणाचा दबाव होता हे विचारलं का तुम्ही? एकूणच घटनाक्रम पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये लिहिलेलं की एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ. मी नेहमी म्हणतो नोबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ ऑल आर अनइक्वल. जे वशिले मोठे त्यांच्यासाठी कायदा वेगळा असतो. त्यामुळे आपल्या बाबतीत तेच आहे, वशिले मोठे. अक्षय शिंदे याचा मृतदेह देखील आता दफन करण्यासाठी खूप टाळाटाळ जी आहे ती होत असताना त्याच्यात मला काही बोलायचं नाही आहे. ठीक आहे, तर पोलीस आणि सरकार जे काय ठरवेल ते करेल, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं. तर अजून एक वेगळा विषय होता. महाराष्ट्रातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही शालेय शिक्षण विभागाने GR काढून अदानी फाउंडेशनला दिलेली आहे. काय वाटतं? मला काही वाटत नाही. काय वाटलं तर काय त्याच्यात? काही बोलायचं नाही. काल अजून एक ट्विट केलेलं आहे. अजित पवारांची तुमसरला, भंडारा गोंदिया तुमसरला सभा होती. त्यावेळेस महिलांना पैसे वाटून त्या संपूर्ण सभेत बोलवलं गेलेलं होतं. अशा पद्धतीचं तुम्ही ट्विट केलं आणि सोशल मीडियावरती असं आहे की मला तुमसरून व्हिडिओ मी विचारलं काय रे, तेव्हा लोकच जमत नव्हती म्हणून पैसे वाटत. ही परिस्थिती खरी आहे ना. लोकांना नाही पटत आहे. तुमचा एकंदर राज्यकारभारच लोकांना पटलेला नाही. तुम्ही ज्या पद्धतीने सत्तेत आलात
ते लोकांच्या पचनी अजूनही पडत नाही. एका म्हाताऱ्या काकाला धक्का मारून घराच्या बाहेर काढायचं आणि त्याच्या हातातलं घड्याळ चोरून न्यायचं हे लोकांना नाही पटत. त्याच सभेत माहिती आहे का तुम्हाला एक अजून एक गोष्ट घडली, तुमच्या लक्षातही आली नसेल. प्रफुल्ल पटेल जोर जोरात भाषण करत होते आणि म्हणाले संविधान वाचवायचं असेल तर शरद. त्यांना काय म्हणायचं होतं की संविधान फक्त शरद पवार वाचवू शकतात. असं असं सत्य कधी कधी बाहेर पडतं ना तोंडात. त्याच्याबद्दल मी प्रफुल्ल पटेलांचे आभार पण मानतो. काल शरद पवारांनीच एक भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की रोहितची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष ही महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आहे. शरद पवारांकडून रोहित पवारांकडून मोठी जबाबदारी देण्याचे काही संकेत मिळालेले आहेत. शरद पवार काय बोलतात, ते कोणासाठी काय बोलतात, कोणाला ते महाराष्ट्रात आणू इच्छितात, आपल्याला त्याच्याशी काय करायचं. आपण त्यांची मनोभावे सेवा केली आहे, कुठला स्वार्थ न बाळगता सेवा केली आहे. आणि मला ते कुठे आणतायत, कुठे नेत आहेत, कुठे पोचवतायत, मला काय करायचं. मी त्यांचा निस्सिम भक्त आहे. भक्त त्यांचा नाही, त्यांच्या विचारांचा भक्त. इतके प्रगल्भ पुरोगामी विचार या महाराष्ट्रात परत कधीच कोणाच्या कडे असणार नाही. सर, काल मागची जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वित्त विभागाकडनं संपूर्ण एक कॅबिनेटला एक नोट लिहिण्यात आली आहे की खरं तर सरकारकडे माझा फोन कुठे सरकारकडे म्हणजे शासकीय योजनांकरता पैसे शिल्लक राहिलेले नाही. त्यातच आता क्रीडा विभागाकडनं जर 1710 कोटींचा प्रस्ताव आला तर तो मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार आम्ही मंजूर तर करतोय, परंतु आर्थिक बोजा राज्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वाढला असं त्यांचं म्हणणं आहे त्या नोटवरती. सर, मी ते नोट वाचली, खूपच धक्कादायक आहे. म्हणजे त्यातनं स्पष्ट होतंय की स्वतः वित्त विभागच कबूल करते की आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची बरी नाही. जेव्हा वित्त विभाग अशा प्रकारची नोट पाठवतो कॅबिनेटला, कारण का कॅबिनेटचा निर्णय मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे, म्हणजे त्याला काय इलाजच नाही त्यांच्याकडे. पण जेव्हा महाराष्ट्राची सत्य परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही जेव्हा वित्त विभाग मांडतोय तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनेही बघावं की काय परिस्थिती आहे. जानेवारीपासून शासकीय नोकऱ्यांना पगारच मिळणार नाही. म्हणजे जो कोणी सत्तेत येईल त्याला सत्ता सांभाळताना अक्षरशः म्हणजे लंगडी घालावी लागेल, इतकं लंगडं घडून ठेवलंय अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती असताना महाराष्ट्र कसा ते चालवणार आहेत देवास ठाऊक. राज ठाकरे देखील अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी देखील पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी देखील हीच परिस्थिती पत्रकारांची मांडून दाखवली की खरं तर लाडकी बहीण योजना ही काय अर्थव्यवस्थेला पूरक अशी योजना नाहीये. राज ठाकरे जानेवारी महिन्यापासून शासकीय अधिकाऱ्यांचे, पगारदारांचे नोकरांचे पगार देखील काढणं म्हणजे फार टाळाटाळ होऊन जाईल. आर्थिक बोजा सरकारवरती. मला त्यांच्यावर प्रश्न विचारला, उद्या काय बोलतील सांगता येत नाही. आज असं बोलतील, उद्या बोलतील नाही सर्वात चांगली योजना होती आणि त्याच्याने पैसे पण येणार आहेत. तर त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू का, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं. निवडणूक आयोगामध्ये खरं तर शरदचंद्र पवार तुमच्या पक्षाला खरं तर निवडणूक आयोगाने एक वेगळं चिन्ह दिलं, परंतु तुमचं जे ओरिजिनल चिन्ह होतं घड्याळ ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला दिलंय. त्याच्या संदर्भात तुम्ही निवडणूक. माझं म्हणणं सरळ आहे की माझ्या बापाने ज्या पोराला जन्म दिला तो दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन दूध पिणार काय. म्हणजे माझ्या बापाने पक्ष बनवला, पक्षाला जन्म दिला, निशाणी घेतली, तो पक्ष देशभर फिरवला, त्याची ओळख करून दिली आणि चोरटे आले पाकिट मारासारखे आणि पाकिट मारून घेऊन गेले. ते ट्रेनमध्ये घड्याळ मारतात ना आणि मिरवत आहेत ते घड्याळ घालून. हे एवढे बोलतात ना आमचं दैवत, आमचं दैवत. त्या दैवताला सर्वात जास्त यातना काय आहेत तर माझं घड्याळ चोरून दिलं.
माझा पक्ष सोडून गेला. जो मी कष्टाने बनवला होता, तो काय कष्टाने अजित पवारांनी बनवला नव्हता. सगळ्यांचे कष्ट होते त्याच्यात, पण सर्वात जास्त कष्ट शरद पवारांचे होते. जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडली, काँग्रेसचे 2 हात केले, काय बोलायचं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक उद्घाटन सोहळे राज्यामध्ये होतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे, कारण की त्यांचा नियोजित दौरा होता तो रद्द झालेला. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करतात आहेत. परंतु त्या संपूर्ण उद्घाटन समारंभाला महायुतीच्या नेत्यांची पाठ फिरवलेली पाहायला मिळते. फक्त 2 महायुतीचे आमदारच त्या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित आहेत. 11 आमदार त्या संपूर्ण सोहळ्याला अनुपस्थित आहेत. कसं पाहताय याकडे? काय म्हणा, कंटाळा असते तेच. कुठल्याही वक्त्याच्या भाषणाची क्रेज तोपर्यंतच असते जोपर्यंत त्या भाषणात विविधता असते. त्याची शब्दफेक हे नवीन शब्दांनी होते. त्या विविधतेवर लोक प्रेम करतात. जसे बाळासाहेब ठाकरे, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, अटल बिहारी वाजपेयी, राम मनोहर लोहिया, इंदिरा गांधी, हे जे महान वक्ते होऊन गेले, बापूसाहेब काळदाते, त्यांचं भाषण हे म्हणजे मंत्रमुग्ध करणार असायचं. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. प्रत्येक राज्याच्या निवडणुकी जेव्हा ते जातात तेव्हा एखादा असा वरती करतात, मैं तुम्हें इस देश का पहला नंबर का राज्य करूंगा तेलंगाना, मैं तुम्हें इस देश का पहला नंबर का राज्य करूंगा ओडिशा, मैं तुम्हें इस देश का पहले नंबर का राज्य करूंगा झारखंड. असं स्टिरियोटाईप केलं की मग लोकांना कंटाळा येतो ना. लोकांना लगेच कळते आता काय बोलणार आहेत, आता काय बोलणार आहेत. ती जी उत्सुकता असते की काय बोलणार आहेत, हीच संपली आहे. आनंद दिघेंची हत्या झाली आहे हे संपूर्ण ठाण्याला माहिती आहे, असं संजय शिरसाट म्हणतात. या राजकीय स्टेटमेंटकडे कसं पाहता? कारण की या स्टेटमेंटमुळे पुन्हा अराजकता राज्यात पुन्हा ठाण्यात निर्माण होईल. काही अराजकता होणार नाही. आम्ही दिघे साहेबांना खूप जवळनं बघितलंय, खूप जवळनं बघितलंय. दिघे साहेबांच्या जवळ कोण होतं, किती वर्ष होतं, हे सगळं आम्हालाही माहिती आहे. खूप आतमधल्या स्टोरीज आम्हालाही माहिती आहे. जेव्हा त्यांचा मृत्यू डिक्लेअर केला तेव्हा एकच राजकीय नेता त्या हॉस्पिटलमध्ये होता. एक उद्धव ठाकरे होते, एक राज ठाकरे होते, मिलिंद नार्वेकर होता, आणि तिसऱ्या, दुसऱ्या, चौथ्या पक्षातला मी एकमेव तिथे हजर होतो. तेव्हा ह्याच्यावर न बोललेलं बरं. आपल्याला काय करायचं आहे? पिक्चर काढले जात आहेत, ज्यांना पिक्चर बघायचं ते जाऊन बघतील, ज्यांना ते सत्य वाटतं ते सत्य मानतील. आपल्याला सगळंच सत्य माहिती असल्यामुळे आपण आपली जीभ आवरती घ्यावी आणि चुपचुप बसावं. चला ते तुम्ही बसा. माझ्या एका मित्राच्या बायकोचा मृत्यू झालाय, चालायला आलो जाऊन.